आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड। सेन्सेक्स 1000हून अधिक अंकांनी कोसळला। निफ्टी 250 पेक्षा जास्त अंकांनी खाली। आता पेट्रोल पंपावरही मिळणार रॉकेल। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सातारा झेडपी राडा प्रकरण, पोलीस अधीक्षकांना भोवलं, तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर। आर्थिक वर्षाअखेरीस अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग। सुट्ट्यांच्या दिवशी तब्बल 207 GR काढले। रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग। अकोल्यात काँग्रेस एमआयएमच्या नगरसेवक समर्थकांचा राडा, 4 जण जखमी झाल्याची माहिती। महापौर निवडणुकीदरम्यान जुन्या वादातून हल्ला। जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, बॅनरवर फोटो नसल्याचा मुद्दा उचलत रोहित पवारांचं तटकरेंवर टीकास्त्र। बीएमसी आयुक्त नियुक्तीत ज्येष्ठता निकष डावलणार का? भूषण गगराणींच्या जागी कोण याची उत्सुकता शिगेला। बोंधू खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवर, खरातच्या दोन्ही सीएची चौकशी सुरू। गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना ई-केवायसी सक्ती, अन्यथा वेतन बँकेत होणार नाही जमा। मुंबईचे डबेवाले आजपासून 6 दिवस सुट्टीवर। ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त डबेवाले जाणार गावी। राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये 2 मे पासून उन्हाळी सुट्टी। यंदा राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू। म्हाडाच्या 2640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत। आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसेच स्वीकृती। खटल्याविना कारावास ही शिक्षा, जामीन अर्ज मंजूर करताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा अपघात, पडोळेंच्या गाडीला ट्रकनं दिली धडक। अपघातातून पडोळे थोडक्यात बचावले। राज्यातील काही भागात अवकाळीची शक्यता, आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। मुंबईतही हलक्या सरी बरसण्याची शक्यता। इराणनं सौदी हवाई तळावर अमेरिकेचं विमान पाडलं। $700 दशलक्ष किमतीचं हेरगिरी करणारं होतं विमान। इराणनं सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर केला हल्ला। अमेरिकेची जमिनीवरून आक्रमणाची तयारी, अमेरिकेला चोख प्रत्युत्तराचा इराणचा इशारा। दुबईमध्ये वातावरणात मोठा बदल, विजांचा कडकडाट। अचानक आलेल्या काळ्या ढगांनी अवकाश व्यापलं। इंडोनेशियातील जावा प्रांतात भीषण आग, प्लास्टिक कारखान्याला आग लागल्याची माहिती। सुदैवानं जीवितहानी नाही। तब्बल 14 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सनं जिंकला सलामीचा सामना। 220 धावांचा डोंगर सर करत केकेआरवर मिळवला विजय। लॉर्ड ठाकूर बनला सामनावीर। आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना, गुवाहाटीत रंगणार सामना। हार्दिक पंड्याची फेरारीनंतर नवी कार, कोट्यवधींची आलिशान कार हार्दिकच्या ताफ्यात।